श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस चांगला जावो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत, अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या जीवनात वारंवार संकट येत असतील आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नसेल, तर अशा वेळी श्री गणेशांची खास पूजा अर्चना अवश्य केली पाहिजे, ज्यामुळे एकदंत प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व समस्या नाहीशा करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गणेशांना प्रसन्न करणाऱ्या 3 खास मंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा नित्यनेमाने जप केल्यास भगवान श्री गणेश प्रसन्न होऊन 7 दिवसांतच भाग्योदय होतो, सर्व समस्यांचे निराकरण होते. त्याचप्रमाणे आपणास जीवनात यश मिळून सफलता मिळते. श्री गणेशांची कोणतीही पूजा अत्यंत साधी आणि सोपी असते, ज्यामध्ये कोणतेही नियम नसतात. आपणास केवळ पूर्ण श्रद्धेने देवास आळवायचे असते. पूर्ण श्रद्धेने शुद्ध अंतःकरणाने देवास हाक मारायची असते. आपली प्रार्थना गणपती बाप्पा लवकर मान्य करतात आणि आपल्याला संकटातून बाहेर काढतात. श्री गणेशांची कृपा होण्यासाठी आपणास पूर्ण श्रद्धेने शुद्ध अंतःकरणाने या 3 मंत्रांचा जप अवश्य केला पाहिजे. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः असे लिहा. तर चला जाणून घेऊया या 3 मंत्रांबद्दल. पहिला मंत्र आहे गणेश गायत्री मंत्र. श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी 3 खास मंत्रांपैकी सगळ्यात पहिला मंत्र गणेश गायत्री मंत्र आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुद्धी प्रचोदयात. या मंत्राचा जप आपणास रोज भक्तिभावाने करायचा आहे. या मंत्राचा रोज 108 वेळा जप केल्यास भगवान श्री गणेश प्रसन्न होतात. शास्त्रानुसार गजाननांच्या या मंत्राचे सलग 11 दिवस पठण केल्यास व्यक्तीच्या पूर्वकर्मांचा वाईट प्रभाव नाहीसा होऊन भाग्योदय होतो. जीवनात येणाऱ्या सर्व समस्या 7 दिवसांतच संपतात आणि पुन्हा सुखाचे दिवस परत येतात. दुसरा मंत्र आहे तांत्रिक गणेश मंत्र. गणपती बाप्पांना शीघ्र प्रसन्न करण्यासाठी दुसरा मंत्र म्हणजेच तांत्रिक गणेश मंत्र. ओम ग्लौम गौरीपुत्र वक्रतुंड गणपती गुरु गणेश ग्लौम गणपती रिद्धीपती सिद्धीपती मेरे कर दूर क्लेश. हा एक तांत्रिक मंत्र आहे, ज्याचा जप करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. रोज भगवान शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केल्यानंतर या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास जीवनातील दुःख कष्ट लवकरच सुखात बदलतात. या मंत्राचा जप करणाऱ्याने पूर्णपणे सात्विक आचरण करणे आवश्यक असते. क्रोध करू नये, मांस मच्छी दारू यांचे सेवन करू नये, ब्रह्मचर्याचे पालन करावे. असे केल्याने या मंत्राचे फळ तत्काळ मिळते. तिसरा मंत्र गणेश कुबेर मंत्र. श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी तिसरा मंत्र म्हणजेच गणेश कुबेर मंत्र आहे. ओम नमो गणपतये कुबेर एकदृको को फट स्वाहा. जीवनात धनासंबंधी काही समस्या असल्यास, धन पैसा टिकत नसल्यास, अर्थार्जनाच्या मार्गात अडथळे येत असल्यास, कर्जबाजारी झाल्यास, आर्थिक समस्या असल्यास, अशा आणि अनेक धनसंबंधी समस्या निवारण्यासाठी गणेश कुबेर मंत्राचा जप केला जातो. रोज नियमितपणे गणपती बाप्पांची पूजा अर्चा केल्यानंतर गणेश कुबेर मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या 7 दिवसातच नाहीशा होतात.
कर्ज असल्यास हळूहळू ते देखील उतरते. या मंत्राचा रोज 108 वेळा जप केल्याने कोणत्याही व्यक्तीच्या नशिबाचे दरवाजे उघडून धन, धान्य, समृद्धी आणि बरकत येते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.